कोपरगावकरांच्या प्रतीक्षेचा लायन्स बिझनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव 2026 ची भव्य सुरुवात 12 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या शुभ हस्ते होणार आहे। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे असणार आहे। सदर कार्यक्रम महोत्सव हा 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 असा 5 दिवसांचा असून यामध्ये 211 विविध स्टॉल्स, बचत गटांसाठी मोफत स्टॉल, बिल्डिंग मटेरियलचा स्वतंत्र डोम तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहे। या उत्सवाचे मुख्य आकर्षण भारताची 7 आश्चर्य ही संकल्पना असून दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। लोकनृत्य रॅली, डान्स स्पर्धा, कॉमेडी नाटक स्पर्धा, चित्रकला व निबंध स्पर्धा यासह पेट कार्निव्हल देखील विशेष आकर्षण ठरणार आहे। याशिवाय मोफत डोळे तपासणी, रक्तदान शिबिर व कॅन्सर जनजागृती कार्यक्रमही होणार आहेत। कोपरगावकरांनी या उत्सवाचा भरभरून आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे। या महोत्सवासाठी आमदार आशुतोष दादा काळे, युवा नेते विवेक कोल्हे, राजेश आबा परजने, काकासाहेब कोयटे व सम्राट वर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। आयोजनासाठी लायन्स, लिनेस, लिओ क्लब तसेच क्रीडाईचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहे। या 5 दिवसीय उत्सवाचा कोपरगावकरांनी भरभरून आनंद घ्यावा असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजक समितीने केले आहे। याबाबत अधिक माहिती लायन्स क्लब व क्रीडाईचे राजेश ठोळे यांनी अधिक माहिती दिली आहे। लायन्स, लिनेस, लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रीडाई कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित एक्स्पो 2026 याच्यासाठी आम्हाला प्रमुख म्हणजे शीर्षक प्रायोजकत्व हे लाभलं शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, तसेच मुख्य प्रायोजकत्व म्हणून संजीवनी उद्योग समूह, तसेच सम्राट वर्मा ग्रुप येवला, सहप्रायोजकत्व म्हणून गोदावरी दूध संघ व समता पतसंस्था यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। ह्या वर्षीचा एक्स्पो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, 12 वर्ष झाल्यानंतर हा 13व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत। यावर्षी आम्ही 211 स्टॉल्सची आपल्यासमोर सादरीकरण करणार आहोत। त्यात 60 स्टॉल बांधकाम रिलेटेड किंवा बांधकाम व्यावसायिक व बांधकामचे म्हणजे लेआउट किंवा फ्लॅट धारकांचे सगळ्यांचे स्टॉल्स राहणार आहेत। त्या व्यतिरिक्त 46 स्टॉल लगभग बाहेरच्या घरउपयोगी वस्तू यांचे राहणार आहेत। 34 स्टॉल कोपरगावकरांसाठी उपलब्ध केले गेलेले आहेत। तसेच 31 स्टॉल खवय्या लोकांसाठी मेजवानी राहणार आहे आणि 30 स्टॉल विनामूल्य बचत गटांना दिले। असे 211 स्टॉलचे तिथं सादरीकरण केले जाणार आहे। त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीची थीम आहे आमची सेलिब्रेटिंग द पिलग्रिमेज ऑफ इंडिया। तर त्यात आपल्या भारतातील असलेले 7 आश्चर्य यांचं आम्ही सादरीकरण करणार आहोत आणि असं वेगळं 7 आपल्याला एकच ठिकाणी सगळे पाहायला भेटतील। तर सर्व लोकांनी याचा खरंच पाहायला यावं अशी सगळ्यांना कळकळून विनंती करतो। यावेळेस दुसरं आश्चर्य म्हणजे दुसरं एक सादरीकरण आम्ही असं करतोय की पेट कार्निवल असं एक वेगळा उपक्रम आम्ही घेतला आहे, ज्यात मत्स्य, पाळीव प्राणी असं यांचा सगळ्यांचा संग्रह आम्ही तिथं दाखवणार आहोत। ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यातली ते सुद्धा तिथे खरेदी करू शकता। अक्वेरियम म्हणा किंवा तुमचं बर्ड सँक्च्युरी म्हणा, असे विविध प्रकारचे प्राणी संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। असे हे दोन वेगळे उपक्रम आपण ह्यावर्षी घेतलेला आहे। त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमची भरमार आहे। डान्स, कोपरगाव डान्स, जसं आम्ही म्हटलो सेलिब्रेटिंग पिलग्रिमेज ऑफ इंडिया, त्या अनुसरून आम्ही एक रॅली, भव्य रॅली इथं ऑर्गनाईज केली आहे, जी आपली गुरुद्वारा रोड म्हणजे तहसील मैदानपासून गुरुद्वारा रोड होत इंस्टा स्तंभ आणि एक्स्पोच्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यात विविध राज्यातले विविध वेशभूषा व त्यांचे नृत्य असं आम्ही सादरीकरण करत तिथं स्टेजवर पोहोचणार आहोत आणि तिथं परत स्टेजवर त्यांचं सादरीकरण होऊन त्यांना प्राइजेस मिळणार आहेत। त्या व्यतिरिक्त ह्यावर्षीचा नवीन उपक्रम म्हणजे आपले नाट्य स्पर्धा, कॉमेडी नाट्य स्पर्धा, हे एक वेगळी आपल्या नाट्य रसिकांना एक वाव मिळावा यासाठी आम्ही ही स्पर्धा इथं आयोजन केली आहे। त्यासाठी भरभरून आम्हाला प्राइजेस मिळाले आहे। मुख्यतः हे 2 जे आहे डान्स, कोपरगाव डान्स, याच्यासाठी आम्हाला स्पॉन्सर म्हणून सम्राट वर्मा ग्रुप लाभले आहे आणि हे नाट्य स्पर्धा आहे याच्यासाठी तुलसीदास कुबानी हे आमचे स्पॉन्सर आहेत। या व्यतिरिक्त दुपारी आम्ही
हस्तकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा असे शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत. आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यासाठी सेलिब्रिटीजची सुद्धा भरमार आहे. भाग्यशीलीमय, स्फुरा जोशी आणि नगरचे कॉमेडी रील कलाकार ऋषा हराळ असे सगळेजण या आपल्याला एक वेगळी मेजवानी देणार आहेत. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की सर, आपण आतापर्यंत साथ देत आला आहात, अशीच साथ, असंच उत्साह ह्याच वर्षी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.